नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रांगेतील स्थान या संकल्पनेवर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न आधी वाचून घेऊ आपण. 120 मीटर लांबीच्या बांधावर अनुक्रमे आंबा, चिक्कू, पेरू, फणस ही झाडे 5 मीटर अंतरावर लावली आहेत, तर शेवटून 9व्या क्रमांकावर कोणते झाड असेल? म्हणजे एक बांध आहे बघा, किती बांध आहे 120 मीटर लांबीचा. याच्यावर काय करायचं आपल्याला? 5-5 मीटरच्या अंतरावर झाडं लावायची, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, शेवटून 9व्या क्रमांकावर विचारलं आपल्याला, पण टोटल झाड किती माहितीये का आपल्याला? नाही. मग आधी टोटल झाड काढू, मग शेवटून 9व्या क्रमांकावर कोणतं झाड येते ते पण आपण काढूया. बघा बांधाची लांबी किती आहे? 120 मीटर आहे. मग काय करायचं? त्या बांधाला त्या अंतरानं भागायचं. किती? बांधाच्या लांबीला 5 मीटरचं अंतर आहे ना, दोन झाडामध्ये 5 मीटरचं अंतर आहे. 120 ला 5 न भागा. 120 ला जर 5 न भागितलं तर किती येतं उत्तर? 24 येतं. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं एक ट्विस्ट आहे बघा. जरी आपण का नाही 5-5 मीटरचे 24 भाग पाडले असले, तरी आपण झाड लावताना स्टार्टिंग पासून लावतो, बरोबर का? स्टार्टिंग पासून झाड लावतो म्हणजे एक झाड वाढतं. म्हणजे 24 आणि एक किती? 25. झाडांची संख्या झाली टोटल 25. पण विद्यार्थी मित्रांनो, ते काय म्हणतंय? शेवटून 9व्या क्रमांकावर, म्हणजे इकडून 9व्या क्रमांकावर. बघा इकडून जर त्याचा 9वा क्रमांक असेल, तर आपल्याला इकडून पण त्याचा नंबर काढावा लागेल. बघा म्हणजे काय? इकडून 9 झाड आहेत, तर इकडे किती झाड असणार आहेत बघा? 25 मधून 9 गेले किती उरतात? 16. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या झाडाच्या इकडं 16 झाड आहेत. म्हणजे हे झाड इकडून कितवं झालं? बघा इकडे 16 आहेत, इकडून हे 17वं झालं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 17व्या क्रमांकावर कोणतं झाड आहे हे आपल्याला काढायचे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी झाडांचा क्रम दिला. पहिल्यांदा आंबा लावायचा, पुन्हा चिक्कू, पुन्हा पेरू, पुन्हा फणस, पुन्हा रिपीट करायचे, पुन्हा आंबा येणार, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, आंबा जर पहिल्या क्रमांकावर येत असेल, तर फणस कितव्या क्रमांकावर येणार? 4थ्या क्रमांकावर. मग काय करू आपण? 4 न उड्या मारत चलू. बघा 4थ्या क्रमांकावर फणस, पुन्हा 8व्या क्रमांकावर फणस, पुन्हा 12व्या क्रमांकावर फणस, पुन्हा 16व्या क्रमांकावर फणस. पण आपल्याला कोणतं पाहिजे? 17वं. बघा 16व्यावर जर फणस आले असेल, तर 16च्या पुढे कोण आहे? 17. रिपीट कुठे येणार? आंबा. म्हणजे 17व्या क्रमांकावर काय असणार? आंबा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेवटून 9व्या क्रमांकावर पण काय असणार? आंबा असणार. म्हणून पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.